वर्षातून फक्त एकदाच आणि साधारण 30 ते 40 दिवस मिळणारे एक मौल्यवान फळ म्हणजे जांभूळ. पण हंगाम संपला की हजारो किलो जांभूळ बाजारातून गायब होतं आणि बऱ्यापैकी फळं खराबही होतात. मग असा कोणता मार्ग आहे ज्यामुळे हेच जांभूळ वर्षभर विकता येईल आणि शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळू शकेल? तर आज आपण कृषी विज्ञान केंद्र नारायणगावमध्ये जांभूळ ज्यूस तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि त्यामागचं विज्ञान जाणून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जांभूळ वर्षातून फक्त 1 महिना मार्केटमध्ये उपलब्ध असतं. जर मी तुम्हाला असं सांगितलं की ती वर्षभरही आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकते, तर ते कशा पद्धतीने? तर ते आहे जांभूळ ज्यूस. तर हा जांभूळ ज्यूस प्रक्रिया उद्योग कशा पद्धतीने चालू करायचा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर त्यासाठी आज आपण आलेलो आहे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे. यामध्ये आपल्याला गृहविज्ञान विषय तज्ज्ञ सौ निवेदिता शेटे मॅडम या संपूर्ण मार्गदर्शन करणारे. त्यामध्ये ते आपल्याला सांगणार आहेत की जांभूळ ज्यूस कशा पद्धतीने तयार करायचा, त्याचप्रमाणे जांभळाच्या आपल्या आरोग्यासाठी होणारे काय काय फायदे आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्या मुलाखतीद्वारे घेणार आहोत. जर तुम्ही कृषी विथ ऋषी या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जांभूळ ज्यूस तयार करण्याच्या प्रक्रियेत सर्वप्रथम ताज्या, पूर्णपणे पिकलेल्या आणि चांगल्या प्रतीच्या जांभळांची निवड केली जाते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने ही फळे नीट धुतली जातात, जेणेकरून त्यावरील धूळ, माती आणि इतर अशुद्धी पूर्णपणे निघून जातात. स्वच्छता ही अन्न प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाची पायरी आहे. यानंतर स्वच्छ केलेले जांभूळ पल्पर मशीनमध्ये टाकले जाते. या मशीनच्या सहाय्याने फळाचा गर आणि बिया वेगळ्या करण्याची प्रक्रिया केली जाते. त्यामुळे पुढील टप्प्यात दर्जेदार आणि एकसारखा गर मिळण्यास मदत होते. या प्रक्रियेदरम्यान जांभळाचा मऊ गर एका बाजूने बाहेर येतो, तर बिया स्वतंत्रपणे वेगळ्या केल्या जातात. अशा प्रकारे मिळालेला गर पुढील प्रक्रियेसाठी तयार होतो. ही पायरी उत्पादनाच्या गुणवत्तेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असते. यानंतर हा गर स्टेनलेस स्टीलच्या हिटिंग केटलमध्ये घेतला जातो. येथे आवश्यक प्रमाणात इतर घटक मिसळून नियंत्रित तापमानावर गर गरम केला जातो. या प्रक्रियेमुळे उत्पादनाची गुणवत्ता, चव आणि टिकाऊपणा सुधारण्यास मदत होते. हिटिंग करताना तापमान आणि वेळ याचे योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक असते. योग्य प्रकारे केलेल्या या प्रक्रियेमुळे ज्यूस सुरक्षित राहण्यात आणि गुणवत्ता टिकून राहण्यास मदत मिळते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तयार झालेला ज्यूस काळजीपूर्वक केटलमधून बाहेर काढला जातो आणि पुढील टप्प्यासाठी पाठवला जातो. त्यानंतर ज्यूस फिल्टर केला जातो. या प्रक्रियेमुळे गरातील मोठे कण किंवा इतर घटक वेगळे होतात आणि ज्यूस अधिक स्वच्छ, एकसारखा व आकर्षक दिसू लागतो. फिल्टर केलेला तयार ज्यूस स्वच्छ बाटल्यांमध्ये भरला जातो. त्यानंतर बाटल्या व्यवस्थित सील केल्या जातात. योग्य पद्धतीने पॅकिंग केल्यामुळे उत्पादनाची सुरक्षितता आणि गुणवत्ता टिकून राहण्यास मदत होते. आता आपण जांभूळ ज्यूस तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया पाहिली, पण या उत्पादनाचे आरोग्यदायी फायदे कोणते? अशा प्रकारची प्रक्रिया सुरू करण्यासाठी कोणते परवाने आवश्यक असू शकतात आणि यामुळे शेतकऱ्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो, याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया कृषी विज्ञान केंद्र नारायणगावच्या गृहविज्ञान विषय तज्ज्ञ सौ निवेदिता शेटे मॅडम यांच्याकडून. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, मी निवेदिता शेटे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे गृहविज्ञान विषय तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आज आपण जांभूळ प्रक्रिया ह्या विषयावर थोडीशी चर्चा करणार आहोत. खरं तर जांभूळ हे पीक सर्वांनाच माहिती आहे. जांभूळ एक फळवर्गीय पीक आहे आणि जांभळाचा हा सीझन हा साधारणतः मे महिन्याच्या एंडिंगला आणि जून महिन्यामध्ये साधारणतः आपल्याला जांभळं खाण्यासाठी मिळतं. आपल्याला त्याच्यामुळे काय होतं की वर्षभरासाठी हे जांभूळ स्टोअर करणं गरजेचं असतं. तर आज जर आपण पाहिलं तर शास्त्रानुसार किंवा जे काही संशोधन झालंय त्याच्यानुसार प्रत्येक मानवाच्या आहारामध्ये फळे व भाजीपाल्याचं दररोजचं प्रमाण हे जवळजवळ 400 ग्रॅम पर्यंत, म्हणजे की ज्याच्यामध्ये दररोज प्रत्येक व्यक्तीने एक साधारणतः 100 ग्रॅम फळही खाल्ली पाहिजेत. आणि आपण जर जांभळाचा विचार केला तर जांभूळ हे जांभळाला सध्या आयुर्वेदिक दृष्ट्या खूप महत्व निर्माण झालेलं आहे. जांभळाच्या प्रत्येक म्हणजे जांभळाच्या मधुमेहामध्ये खूप
चांगले, म्हणजे साखर कमी करण्यासाठी किंवा आपण म्हणू की मधुमेही रोगींसाठी जांभूळ हे खूप चांगलं पीक म्हणून ओळखलं जातं. मग जांभळाच्या बियांची पावडर असेल ती सुद्धा केली जाते. जांभळाच्या याच्यापासून वेगवेगळे प्रॉडक्ट तयार केले जातात. आता जांभळावर प्रक्रिया करणं का गरजेचं आहे, तर जांभळाचा जर आपण विचार केला तर जांभळाचा सीझन हा साधारणतः मे महिन्याच्या एंडिंग ते जून महिना, म्हणजे साधारणतः 1 ते 1.5 महिना. कधी पाऊस लांबला तर 1.5 ते 2 महिने आपण म्हणूयात जास्तीत जास्त. त्याच्यामुळे हा सीझन खरं तर फार कमी कालावधीचा असतो. त्याच्यामुळे ह्या दिवसांमध्ये त्याच्यावर प्रक्रिया केली तर आपल्याला ते वर्षभर उपलब्ध होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे जांभळाचा जर आपण विचार केला तर ज्यावेळेस पाऊस होतो त्यावेळेस जांभूळ हे पीक जे आहे हे अतिशय म्हणजे आपण म्हणू की संवेदनशील आहे. जेव्हा जांभळं म्हणजे त्याला थोडं जरी इजा झाली किंवा पाऊस असेल, त्याला पावसाळ्यात बऱ्याचदा क्रॅकिंग लगेच आपल्याला पाहायला मिळतं. असे प्रॉब्लेम जेव्हा येतात त्यावेळेस ही जांभळं मार्केटला पाठवणं सुद्धा खूप अवघड होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आपला बराचसा माल हा शेतातच सोडून द्यावा लागतो. मग अशा वेळेस सुद्धा म्हणजे जो माल चांगला आहे परंतु वातावरणाअभावी पॅकिंग करून आपण शहरामध्ये पाठवू शकत नाहीये, अशा वेळेस जर त्या शेतकऱ्यांनी त्याच्यावर प्रक्रिया करून तो स्टोअर केला तर ज्या मालातून त्यांना काही इन्कम होणार नव्हती त्या मालातून ते अजून 4 पैसे कमावू शकतात आणि प्रोसेस केल्यानंतर त्या प्रॉडक्टची शेल्फ लाईफ जी म्हणतो आपण, म्हणजे टिकवण क्षमता ही सुद्धा वाढते. आता कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा हाच प्रॉब्लेम, म्हणजे शेतकऱ्यांनी हा प्रॉब्लेम जेव्हा कृषी विज्ञान केंद्राकडे घेऊन आले त्यावेळेस कृषी विज्ञान केंद्राने हाच लक्षात ठेवून काही त्याच्यावर प्रक्रिया करून जांभूळ ज्यूस नावाचा प्रॉडक्ट तयार करण्याचं ठरवलं. आणि याच्यामध्ये आपण एक शेतकऱ्यांना जो काही माल शेतकरी घेऊन येतात की ज्यांना मार्केटला लांब पाठवणं शक्य नाही, कारण जांभूळ हे पीक फार पटकन खराब होते, म्हणजे ते कमीत कमी कालावधीत मार्केटमध्ये पोहोचलं पाहिजे आणि त्याच्यानंतर कमीत कमी कालावधीत आपल्या आहारात पण गेलं पाहिजे. मग बऱ्याच लोकांना त्या अडचणी येत होत्या. तर एकदम चांगला माल आहे तो बऱ्याचदा मार्केटला जातोच, परंतु जेव्हा पावसाळा सुरू होतो त्यावेळेस मात्र बऱ्याचदा पावसाळ्यात माल पाठवणं अवघड होतं, कारण तो मार्केटपर्यंत जाईपर्यंत बऱ्याचदा त्याच्यात फंगस, बुरशी हे होते. परंतु तो माल चांगला असतो आणि त्याच्यावर जर लगेच प्रक्रिया केली, हार्वेस्टिंग केल्या तर तो आपण वर्षभर सुद्धा टिकून ठेवू शकतो. मग ह्या उद्देशाने आपण त्या जांभळाचा पल्परमधून पल्प काढून त्याचा ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून एकदम नॅचरल. आता ऍक्च्युली जांभूळ हे पीक बऱ्याचदा ज्यांना मधुमेह आहे ह्या लोकांमध्ये खरं तर फार लोकप्रिय आहे किंवा लोक ते प्रेफर करतात. तर त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये आपण जास्त शुगर टाकणे अपेक्षित बऱ्याचदा नाहीये, किंवा शुगर टाकूनही त्याचे बरेचसे जांभूळ वडी असेल, जांभूळ पाक, जांभूळ पोळी किंवा जांभूळ शॉट असे वेगवेगळे प्रॉडक्टही लोकप्रिय आहेत. परंतु आम्ही हा विचार केला की जांभळामध्ये साखर टाकली तर परत तो जे लोक घेत आहेत तर मार्केटला थोडी अडचण येऊ शकते, म्हणून आम्ही प्लेन ज्यूस तयार करण्याचं ठरवलं. मग तो ज्यूस करत असताना आपण शेतकऱ्यांकडून जांभळं आल्यानंतर ती व्यवस्थित क्लिनिंग करून त्याच्यानंतर त्याला वॉशिंग केलं जातं. वॉशिंग केल्यानंतर आपण पल्परच्या साह्याने त्याचा पल्प काढतो. पल्प काढल्यानंतर हिटिंग केटलला, म्हणजे साधारणतः जेव्हा आपल्याला टिकवायचं असतं तर त्यावेळेस त्याला गरम करणं गरजेचं असतं. तर आपण केटलमध्ये तो ज्यूस गरम करतो आणि गरम केल्यानंतर तो परत गाळून घेतला जातो. त्याच्यामधला जो लगदा आहे तो बाहेर काढला जातो आणि फक्त ज्यूस एक्स्ट्रॅक्ट करून तो गरम असतानाच आपण बॉटलमध्ये भरून तो पॅक करतो आणि पॅक केल्यानंतर त्याला परत कुलिंगला ठेवलं जातं. अशा पद्धतीने आपण ही जांभूळ ज्यूस हा तयार करतो. जेव्हा आपण अशा पद्धतीने तयार करतो त्यानंतर त्याची लाईफ ही जवळजवळ 1 वर्षापर्यंत आपण तो ज्यूस टिकवून ठेवू शकतो. आणि हे ज्यूस करताना आपण शेतकऱ्यांना सुद्धा की लायसन्स असेल, FSSAIचं लायसन असेल किंवा येताना माल पण प्रॉपर क्लिनिंग केलेला व्यवस्थित पाठवा, या सगळ्या सूचना वेळोवेळी देत असतो. स्टोरेजच्या बाबतीत सूचना देत असतो. एकदा ओपन केल्यानंतर बॉटल लवकरात लवकर किंवा आपण 30 दिवसाच्या आत ती संपवणं गरजेचं असतं. अशा सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन हा जांभूळ ज्यूस शेतकऱ्यांकडे पाठवला जातो आणि मग शेतकरी त्याचं मार्केटिंग आणि वितरण करतात. आणि याच्यामुळे शेतकऱ्यांना असा फायदा होतो की बऱ्याचदा की जसं मी पहिल्यांदा सांगितलं की 1 ते 1.5 महिन्याचा साधारणतः सीझन असतो आणि 1.5 महिन्यासाठी फक्त समजा आज जांभूळ बागायतदार खूप सारे वाढलेले आहेत, 1.5 महिन्यासाठी ते एवढी मोठी मशिनरीमध्ये बऱ्याचदा स्वतःसाठी इन्व्हेस्ट करू शकत नाहीत किंवा स्वतःचा माल तोडणी असताना बऱ्याचदा त्यांना
प्रोसेसिंगकडे लक्ष देणं होत नाही. तर मग अशा यांना की जवळचे काही शेतकरी जर तो माल KVK त्यांना प्रोसेस करून देतं आणि ते प्रोसेस केलेला माल विक्री म्हणजे नंतर जेव्हा त्यांचा मेन म्हणजे फ्रेश मालाचा सीझन संपतो त्यावेळेस ते त्या मालाची विक्री करतात. आणि याच्यातून जो म्हणजे बऱ्याचदा मी जसं म्हटलं की पावसाळ्यात मार्केटला मालच पाठवू शकत नसतात. अशा वेळेस तो माल 1-2 तासात म्हणजे हार्वेस्टिंग केल्या केल्या 1-2 तासात प्रोसेस झाल्यामुळे तो माल त्यांचा म्हणजे त्या मालातून सुद्धा त्यांना पैसा मिळतो. थोडक्यात जे काही नुकसान शेतकऱ्याचं होणार असतं ते आपण ह्या मार्गाने तिथेच थांबवतो. धन्यवाद.